एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 9 मधील चॅप्टर नंबर 4 रेशो प्रपोर्शन मधील प्रॅक्टिस सेट 4.2 सॉर्ट आउट करत आहोत. लास्ट लेक्चरला आपण याच सेम प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन नंबर 1 टू क्वेश्चन नंबर 3 ऑलरेडी कव्हर केले आहेत. सो सी दी नेक्स्ट वन, फोर्थ वन. क्वेश्चन नंबर 4 मध्ये 5 क्वेश्चन्स आहेत. त्यातील फर्स्ट वन, quadrilateral ABCD is a parallelogram. The ratio of angle A and angle B of this parallelogram is 5:4. हा रेशो गिवन आहे. So we have to find out the measure of angle B. So what is mean by parallelogram? Parallelogram is nothing but type of quadrilateral and properties of parallelogram are first one, opposite sides are equal and पॅरलल. हे ऑलरेडी आपण स्टँडर्ड 8 मध्ये डिटेलमध्ये लर्न केलेलं आहे. देन सेकंड प्रॉपर्टी ऑफ पॅरलोग्राम इज ऑपोजिट अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर्स. सिम्पली आपल्याला पॅरलोग्रामची प्रॉपर्टी यूज करून अँगल बी फाइंड आउट करायचा आहे. क्लिअर? सो सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. इट इज ए पॅरलोग्राम. याला आपण नेमिंग करूया ए बी सी अँड डी. इज इट क्लिअर? सो अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ पॅरलोग्राम ऑपोजिट साइड्स आर equal and parallel. Is it clear? Then opposite angles are of equal measures. Is it clear? So we can write quadrilateral ABCD is a parallelogram. Parallelogram. So सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. अँगल A is to अँगल B. हा रेशो आपल्याला गिवन आहे 5:4. इज इट क्लिअर? A is to B हा रेशो आहे 5:4. सो सुरुवातीला इथं आपल्याला कॉमन मल्टिपल घ्यावा लागणार आहे. सो वी कॅन राइट लेट एक्स बी दी कॉमन मल्टिपल. कॉमन मल्टिपल. सो वी कॅन राइट देअरफॉर मेजर अँगल A हा काय होणार आहे 5x. इज इट क्लिअर? देन मेजर अँगल B हा 4x होणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राइट मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B इज इक्वल टू 180 डिग्री. इज इट क्लिअर? सी दी फिगर. अकॉर्डिंग टू द प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाइन्स अँड इट्स ट्रान्सवर्सल सम ऑफ इंटेरियर अँगल्स इज 180 डिग्री. इज इट क्लिअर? सो हियर AD पॅरलल टू BC. सो AB ही काय झालेली आहे ट्रान्सवर्सल झालेली आहे. सो अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी A अँड B हे काय झालेले आहेत इंटेरियर अँगल झालेले आहेत अँड सम ऑफ इंटेरियर अँगल्स इज 180 डिग्री. सो डिरेक्टली आपण मेन्शन केलेलं आहे मेजर अँगल A प्लस मेजर अँगल B इज इक्वल टू 180 डिग्री. इथं आपण मेन्शन करूया रिझन. अकॉर्डिंग टू दी प्रॉपर्टी ऑफ parallel lines and its transversal. ही प्रॉपर्टी काय आहे सम ऑफ इंटेरियर अँगल्स इज 180 डिग्री. इज इट? सो मेजर अँगल A that means 5x plus major angle B that means 4x is equal to 180 degree. Is it clear? So simply आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स कॉमन मल्टिपल आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इज इट क्लिअर? 5x plus 4x that means 9x is equal to 180 degree. Is it clear? So एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी 9 आपल्याला शिफ्ट करावा लागेल. तो सुरुवातीला मल्टिप्लिकेशनमध्ये आहे. शिफ्ट केल्यानंतर तो डिव्हायडेशनला जाणार आहे. सो वी कॅन राइट एक्स इज इक्वल टू 180 डिग्री अपॉन 9. इज इट क्लिअर? सिम्पली 9नी कट करता येईल. 9 1 जा 9, 9 2 जा 18 आणि हा 0. इज इट क्लिअर? दॅट मीन्स एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे एक्स इज इक्वल टू 20. इज इट क्लिअर? हा कॉमन मल्टिपल आपल्याला मिळालेला आहे. सो we have to find out major angle B. Is it clear? So major angle B is equal to 4x. Is it clear? Simply x च्या प्लेसवर 20 पुट करायचं आहे. 4 as it is 4 into 20 that means 80 degree. Is it clear? It is our answer. See the figure. Angle P हा
80 डिग्रीचा निघालेला आहे. त्यानंतर अँगल ए आणि अँगल बी यांची सम ही 180 असणार आहे, कारण हे इंटेरियर अँगल्स आहेत. सो अँगल ए हा 100 असणार आहे. इज इट? सो हे आपल्याला विचारलेलं नाही आहे, बट हे जस्ट आपण मेन्शन करतो आहोत. सो त्यानंतर ए आणि सी हे ऑपोजिट अँगल्स आहेत. सो सी सुद्धा 100 डिग्रीचा असणार आहे. त्यानंतर बी आणि डी हे ऑपोजिट अँगल्स आहेत. सो बी 80चा आहे, दॅट मीन्स डी सुद्धा 80 डिग्रीचाच असणार आहे. इज इट? सो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4 मधील सेकंड एक्झाम्पल. द रेशो ऑफ प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम इज 5:9. 5 years hence, the ratio of their ages will be 3:5. Find their present ages. या टाईपचे सेम एक्झाम्पल्स आपण प्रॅक्टिस सेट 4.1 मध्ये ऑलरेडी सॉल्व केलेले आहेत. इज इट क्लिअर? सो सी हिअर प्रेझेंट एजेस ऑफ अल्बर्ट अँड सलीम हा रेशो दिलेला आहे 5:9. दॅट मीन्स 5 हा अल्बर्टसाठी आहे आणि 9 हा सलीमसाठी आहे. इज इट क्लिअर? सो इथं आपल्याला कॉमन मल्टिपल घ्यावा लागणार आहे. सो कॉमन मल्टिपल जर आपण एक्स कन्सिडर केला तर प्रेझेंट एज काय होणार आहे? Present age of Albert it is 5x and present age of Salim it is 9x. Is it clear? So 5 years hence, that means 5 years add केल्यानंतर येणारा रेशो दिलेला आहे 3:5. सो हा रेशो यूज करून आपल्याला प्रेझेंट एजेस फाइंड आउट करायचे आहेत. इज इट क्लिअर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन द रेशो ऑफ प्रेझेंट एजेस of Albert and Salim हा रेशो दिलेला आहे. इट इज 5:9. सो आपल्याला कॉमन मल्टिपल घ्यावं लागणार आहे. सो यू कॅन राईट सपोज एक्स बी दी कॉमन मल्टिपल. So therefore we can write present age of Albert हे काय होणार आहे? 5 into x. Is it clear? That means 5x. Then present age of Salim it is 9x. Is it clear? So according to given condition, according to the given condition, आफ्टर 5 इयर्सनी जो रेशो तयार होणार आहे तो सुद्धा गिवन आहे. सो वी कॅन राईट आफ्टर 5 इयर्स नंतर अल्बर्टचं एज काय असणार आहे? दॅट मीन्स 5x मध्ये 5 इयर्स ॲड करणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट Albert's age after 5 years. Is it clear? After 5 years, that means present age मध्ये 5 years हे इन्क्रीज होणार आहे, ॲड होणार आहे. इज इट क्लिअर? इयर्स. Then Salim's age after 5 years हे काय असणार आहे? सलीमच्या प्रेझेंट एजमध्ये 5 इयर्स ॲड होणार आहेत. इज इट क्लिअर? आणि त्यानंतरचा हा रेशो दिलेला आहे. आफ्टर 5 इयर्सचा रेशो दिलेला आहे. सो वी कॅन राईट रेशो आफ्टर 5 इयर्स. इट इज 3:5. इज इट क्लिअर? इथं आपण मेन्शन करूया इट इज गिवन. सो यावरून आपण इक्वेशन काय तयार करणार आहोत? 5x plus 5 upon 9x plus 5 is equal to हा गिवन रेशो आहे 3:5. दॅट मीन्स 3/5. इज इट क्लिअर? सो सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो वी कॅन राईट बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. So we can write 5 into 5x plus 5. Is it clear? Is equal to 3 into 9x plus 5. Is it clear? सिम्पली आता ब्रॅकेट ओपन करायचं आहे. 5 नी सुरुवातीला फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे, त्यानंतर सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे.
त्यानंतर 3नी फर्स्ट टर्मला आणि त्यानंतर सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इक्वल 5 5चा 25 इंटू एक्स, दॅट मीन्स 25 एक्स. इज इक्वल 5 5चा 25 इज इक्वल टू 3 इंटू 9x, दॅट मीन्स 3 9चा 27 इंटू एक्स इज इक्वल 3 इंटू 5, दॅट मीन्स 3 5चा 15. इज इक्वल लाईक टर्म्स आपण अरेंज करूया. सो 27x मायनस 25x इज इक्वल हा 25 आपण शिफ्ट केलेला आहे. सो तो सुरुवातीला प्लसमध्ये आहे, शिफ्ट केल्यामुळे तो सबट्रॅक्ट झालेला आहे. इज इक्वल त्यानंतर 25 ॲज इट इज, LHSला 25 ॲज इट इज मायनस 15 होणार आहे. इज इक्वल 15 या साईडला आपण शिफ्ट केलेला आहे. सुरुवातीला तो प्लसमध्ये होता, शिफ्ट केल्यामुळे तो सबट्रॅक्ट झालेला आहे. इज इक्वल हा इकडे शिफ्ट केला आणि हा नंबर इथं शिफ्ट केलेला आहे. इज इक्वल सो 25 मायनस 15, दॅट मीन्स 10. 10 इज इक्वल टू 27x मायनस 25x, दॅट मीन्स 2x. सो सिम्पली आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, दॅट मीन्स 2 आपल्याला शिफ्ट करावे लागतील. इज इक्वल सो सुरुवातीला ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, शिफ्ट केल्यानंतर ते डिव्हायडेशनला जाणार. इज इक्वल इथं आपण 2नी कट करू शकतो. 2 1 चा 2, 2 5 चा 10, दॅट मीन्स एक्सची व्हॅल्यू मिळालेली आहे. एक्स इज इक्वल टू 5. इज इक्वल कॉमन मल्टिपल आपल्याला मिळालेला आहे. सो वी कॅन राईट प्रेझेंट एज ऑफ अल्बर्ट, प्रेझेंट एज ऑफ अल्बर्ट इज इक्वल टू 5x. सिम्पली एक्सच्या प्लेसवर आपल्याला एक्सची व्हॅल्यू पुट करायची आहे. 5 ॲज इट इज 5 इंटू 5, दॅट मीन्स 25 years. Is it clear? Then present age of Salim, that means 9x. 9 as it is, x ची value 5. That means 9 into 5, that means 45 years. Is it clear? It is our answer. Present age of Albert, it is 25 years, and present age of Salim, it is 45 years. Is it clear? Then next example. Question number 4 मधील third example, the ratio of length and breadth of a rectangle is 3:1 and its perimeter is 36 cm. Find the length and breadth of the rectangle. So given का आहे? लेंथ इज टू ब्रीथ हा रेशो दिलेला आहे 3:1 आणि त्यानंतर पेरिमीटर दिलेला आहे 36 सेंटीमीटर. सो लेंथ आणि ब्रीथ आपल्याला फाइंड आउट करायची आहे रेक्टँगलची. इज इट क्लियर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन इट इज रेशो ऑफ लेंथ अँड ब्रीथ ऑफ रेक्टँगल. ब्रीथ ऑफ a rectangle, it is 3:1. Is it clear? So we have to find out length and breadth of rectangle. Is it clear? So इथं सुरुवातीला आपल्याला कॉमन मल्टिपल घ्यावा लागणार आहे. So we can write suppose x be the common multiple. X be the common multiple. So therefore we can write length of rectangle. Length of rectangle, it is 3 into x, that means 3x. Is it clear? And breadth of rectangle, it is 1 into x, that means x only. Is it clear? So simply आपल्याला x फाइंड आउट करायचा आहे, दॅट मीन्स कॉमन मल्टिपल सुरुवातीला फाइंड आउट करायचा आहे. इज इट क्लियर? त्यानंतर पेरिमीटर सुद्धा गिवन आहे. सो वी कॅन राईट पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. पेरिमीटर दॅट मीन्स सम ऑफ ऑल साइड्स. इज इट क्लियर? इट इज 36 सेंटीमीटर. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, we know that the formula 2 into in bracket L plus B, that means 2 times L plus 2 times B, that means sum of all sides. Is it clear? So 2 as it is, L का है 3x plus B का है x. Is it clear? त्यानंतर पेरिमीटर दिलेला आहे 36. So right here 36. Is it clear? So
LHSला 36 ॲज इट इज, 2 ॲज इट इज, 3x प्लस x या लाईक टर्म्स आहेत. सो ॲडिशन काय येणार आहे 4x. इज इट क्लिअर? सो 2 into 4 दॅट मीन्स 8x, 36 ॲज इट इज. आपल्याला सिम्पली x फाइंड आउट करायचं आहे. सो 8 आपल्याला शिफ्ट करून घ्यावे लागतील. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला ते मल्टिप्लिकेशनमध्ये आहेत, शिफ्ट केल्यानंतर ते डिव्हायडेशनला जाणार आहे. इज इट क्लिअर? 36/8 इज इक्वल टू x. इथं आपल्याला 2नी कट करता येईल. 2 4चा 8, अगेन 2 1चा 2, रिमेनिंग 1 आणि 6 16 होतील. 2 8चा 16. इज इट क्लिअर? अगेन आपल्याला 2नी कट करता येईल. 2 2चा 4 आणि 2 9चा 18. इज इट क्लिअर? सो इथं आपण मेन्शन करूया x इज इक्वल टू 9/2. इज इट क्लिअर? सो 9/2 दॅट मीन्स 9चा हाफ. सो एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे 9चा हाफ 4.5. इज इट क्लिअर? सो सिम्पली आता आपल्याला लेंथ आणि ब्रीथ फाइंड आउट करायची आहे. सो देअरफॉर वी कॅन राइट लेंथ ऑफ रेक्टँगल that means 3x. Is it clear? So 3 as it is, x ची व्हॅल्यू मल्टिप्लाय बाय 4.5. इज इट क्लिअर? हे मल्टिप्लिकेशन आपण रफमध्ये करून घेऊया एका साईडला. 4.5 मल्टिप्लाय बाय 3. 5 3 जा 15 कॅरी 1 होतील. 4 3 जा 12 आणि हाफ 13. इज इट क्लिअर? सो 1 डिजिट नंतर पॉईंट आहे. सो पॉईंट इथे येणार आहे. इज इट क्लिअर? सो लेंथ ऑफ रेक्टँगल इट इज 13.5 centimeter. Is it clear? Then breadth of rectangle it is x. That means x ची व्हॅल्यू काय आहे 4.5. युनिट येणार आहे सेंटीमीटर. इज इट क्लिअर? इट इज आवर आन्सर. Length of rectangle it is 13.5 centimeter and breadth of rectangle it is 4.5 centimeter. Then next example. Fourth example, the ratio of two numbers is 31:23 and their sum is 216. Find these numbers. खूप सिंपल असा क्वेश्चन आहे. गिवन आहे रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर. इट इज 31:23. सो सुरुवातीला आपल्याला कॉमन मल्टिपल घ्यावा लागणार आहे. सपोज एक्स हा जर आपण कॉमन मल्टिपल घेतला तर फर्स्ट नंबर काय होणार आहे 31x. देन सेकंड नंबर काय होणार आहे 23x. इज इट क्लिअर? सो अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन सम ऑफ 31x प्लस 23x इज इक्वल टू 216. हे जे इक्वेशन तयार होणार आहे ते सिम्पली आपल्याला सॉल्व करायचं आहे आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इज इट क्लिअर? सॉल्व करूया. सुरुवातीला गिवन मेन्शन करूया. गिवन रेशो ऑफ टू नंबर्स हा रेशो दिलेला आहे इज 31:23. इज इट क्लिअर? सो सपोज एक्स बी दी कॉमन मल्टिपल. सो फर्स्ट नंबर काय तयार होणार आहे फर्स्ट नंबर it is 31 into x, that means 31x. Is it clear? Then second number it is 23 into x, that means 23x. Is it clear? So according to given condition, या दोन्ही नंबरची सम आपल्याला दिलेली आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राइट sum of given numbers is 216. Is it clear? So we can write equation त्यामुळे काय तयार झाले आहे इक्वेशन इट इज 31x plus 23x is equal to 216. Is it clear? सिम्पली इथं लाईक टर्म्स आहेत, ॲडिशन घ्यायची आहे. 1 + 3 दॅट मीन्स 4, 3 + 2 दॅट मीन्स 5. 54x इज इक्वल टू 216. इज इट क्लिअर? एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स हा जो 54 आहे तो शिफ्ट करावा लागेल. इज इट क्लिअर? 216/54. इज इट क्लिअर? सो
तर सिम्पली आपल्याला 2नी कट करता येईल. युनिट प्लेसला 4 आहे, इथं 6 आहे. दॅट मीन्स आपण 2नी कट करू शकतो. 2 2 4, रिमेनिंग 1 आणि हा 4 14 होतील. 2 7 14. इज इट क्लिअर. त्यानंतर 2 1 2, त्यानंतर 0 घ्यावा लागेल. 2 8 16. इज इट क्लिअर. सो 108 अपॉन 27. इज इट क्लिअर. याला अगेन आपण 3नी कट करू शकतो. 3 9 27, त्यानंतर 3 3 9, रिमेनिंग 1 आणि हा 8 18 होतील. 3 6 18. इज इट क्लिअर. सो 9नी अगेन कट करता येईल. 9च्या टेबलमध्ये 36 येतो आहे. 9 1 9 अँड 9 4 36. सो एक्सची व्हॅल्यू काय आलेली आहे. एक्स इज इक्वल टू 4. एक्स इज इक्वल टू 4. दॅट मीन्स कॉमन मल्टिपल आपल्याला मिळालेला आहे. सो देअरफॉर वी कॅन राईट these numbers are फर्स्ट नंबर काय आहे 31x. दॅट मीन्स 31 इंटू 4 येणार आहे. इज इट क्लिअर. सो 4 1 4 and 4 3 12. इज इट क्लिअर. सो फर्स्ट नंबर काय आलेला आहे 124. इज इट क्लिअर. त्यानंतर सेकंड नंबर 23 इंटू एक्स. दॅट मीन्स 23 आणि एक्सच्या प्लेसवर 4 येणार आहे. सो 23 इंटू 4 दॅट मीन्स 23 4 92. जस्ट आपण व्हेरीफाय करूया. फर्स्ट नंबर 124 अँड सेकंड नंबर इज 92. सो ॲडिशन दिलेली होती 216. हे ॲडिशन 216 येते की नाही हे जस्ट आपण चेक करतो आहोत. 4 + 2 दॅट मीन्स 6. देन 2 + 9 दॅट मीन्स 11. कॅरी 1 होतील. 1 + 1 2. इज इट क्लिअर. 216 ही ॲडिशन मॅच होते आहे. दॅट मीन्स आवर आन्सर इज करेक्ट. इज इट क्लिअर. देन नेक्स्ट एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 4 मधील 5th एक्झाम्पल. इफ द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज 360 अँड देअर रेशो इज 10:9 देन फाइंड दी नंबर्स. सो क्वेश्चन नंबर 4 सारखाच हा सेम क्वेश्चन आहे. बट क्वेश्चन नंबर 4 मध्ये ॲडिशन दिली होती, इथं प्रोडक्ट दॅट मीन्स मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. इज इट क्लिअर. सो गिवन जो रेशो आहे त्यासाठी आपल्याला कॉमन मल्टिपल घ्यावा लागणार आहे. सो नंबर्स काय तयार होणार आहेत 10x अँड 9x. इज इट क्लिअर. सो त्यांचा प्रोडक्ट हा 360 दिलेला आहे. सो इक्वेशन काय तयार होणार आहे 10x मल्टिप्लाय बाय 9x इज इक्वल टू 360. इज इट क्लिअर. हा खूप असा सिम्पल क्वेश्चन आहे. सॉल्व करूया. इवन मेन्शन करूया. रेशो ऑफ प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. टू नंबर्स रेशो गिवन आहे इज 10:9. इज इट क्लिअर. सो कॉमन मल्टिपल घ्यावं लागणार आहे. सो वी कॅन राईट सपोज एक्स बी दी कॉमन मल्टिपल. So we can write first number it is 10 into x, that means 10x. Then second number 9 into x, that means 9x. Is it clear? So according to given condition यांचा प्रोडक्ट दिलेला आहे. So we can write according to the given condition इक्वेशन काय तयार होणार आहे. इक्वेशन इट इज 10x मल्टिप्लाय बाय 9x इज इक्वल टू 360. इज इट क्लिअर. सो सिम्पली हे इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे. 10 into 9 that means 90. x into x that means x square. Is it clear? Is equal to 360. So x square as it is 90 आपण शिफ्ट करणार आहोत. सो 360 upon 90. Is it clear? सो इथं 0 ला 0 कॅन्सल होणार आहे. त्यानंतर 9 1 जा 9 and 9 4 जा 36. Is it clear? x square is equal to 4. सो आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. सो टेकिंग स्क्वेअर रूट. सो एक्स इज इक्वल टू 2. कॉमन मल्टिपल मिळालेला आहे. सो वी कॅन राईट देअरफॉर these numbers that means first number it is 10x. Is it clear? So 10 as it is
एक्सच्या प्लेसवर 2 येणार आहे. दॅट मीन्स फर्स्ट नंबर हा 20 येणार आहे. इज इट क्लिअर? देन सेकंड नंबर इट इज 9x. 9 ॲज इट इज एक्सच्या प्लेसवर 2 येणार आहे. दॅट मीन्स 9 2 चा 18. इज इट क्लिअर? जस्ट व्हेरीफाय करूया. 20 इंटू 18 हा प्रोडक्ट आपल्याला दिलेला आहे 360. इज इट क्लिअर? 360 येतो की नाही तो फक्त चेक करायचा आहे. हा 0 ॲज इट इज राहणार आहे. 18 2 चा 360. इज इट क्लिअर? दॅट मीन्स आवर आन्सर इज करेक्ट. फर्स्ट नंबर इज 20, then second number is 18. Is it clear? Then next question. See the fifth question. If A is to B is equal to 3 is to 1, that means A upon B is equal to 3 upon 1 हा रेशो आहे. And B is to C is equal to 5 is to 1, that means B upon C is equal to 5 upon 1. Is it clear? Then find the value of first one, A cube upon 15B square into C and whole cube. Then second one, A square upon 7 into BC. Is it clear? सो गिवन जो रेशो आहे त्यावरून सिम्पली आपल्याला ए आणि बी यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. इज इट क्लिअर? आणि त्या ज्या व्हॅल्यूज येणार आहेत त्या सिम्पली यामध्ये पुट करायच्या आहेत. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सुरुवातीला आपण गिवन मेन्शन करूया. गिवन इट इज ए इज टू बी हा रेशो दिलेला आहे 3 is to 1. इज इट क्लिअर? त्यानंतर B is to C हा रेशो दिलेला आहे 5 is to 1. इज इट क्लिअर? A is to B, that means A upon B is equal to 3 upon 1. Is it clear? त्यानंतर B is to C, that means B upon C is equal to 5 is to 1, that means 5 upon 1. Is it clear? सिम्पली आपल्याला A आणि B याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो सिम्पली इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर A into 1, that means A. त्यानंतर B into 3, that means 3B. Is it clear? त्यानंतर इथं सुद्धा क्रॉस मल्टिप्लिकेशन B into 1, that means B is equal to 5 into C. Is it clear? So see here, इथं B ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 5C आणि तोच B इथं सुद्धा प्रेझेंट आहे. इज इट क्लिअर? सो A ची व्हॅल्यू अगेन चेंज होणार आहे. A is equal to 3 ॲज इट इज आणि B ची व्हॅल्यू आपण इथं अगेन पुट करू शकतो. B ची व्हॅल्यू आहे 5 into C. इज इट क्लिअर? सो A ची व्हॅल्यू काय मिळालेली आहे? A इज इक्वल टू 5 3 15 into C. इज इट क्लिअर? सिम्पली A आणि B या व्हॅल्यू आपल्याला यूज करायच्या आहे. A ची व्हॅल्यू मिळालेली आहे 15C, देन B ची व्हॅल्यू मिळालेली आहे 5C. इज इट क्लिअर? सो फर्स्ट एक्झाम्पल इज इट इज फर्स्ट वन A cube upon 15 into B square C and whole cube. Is it clear? So A च्या प्लेसवर आपण A ची व्हॅल्यू पुट करणार आहोत. A ची व्हॅल्यू आहे 15C. A cube that means 15 into 15 into 15 and C cube. Is it clear? Upon 15 as it is. B ची व्हॅल्यू मिळालेली आहे 5C. B square that means 2 times 5C. 5C into 5C. Is it clear? त्यानंतर हा C as it is. त्यानंतर होल क्यूब आहे. इज इट क्लिअर? इथं आपण सिम्पली कट करू शकतो. 15 ला 15 कॅन्सल होणार आहे. त्यानंतर 5 1 जा 5, 5 3 जा 15. त्यानंतर 5 1 जा 5, 5 3 जा 15. इज इट क्लिअर? सो इथं क्यूब आहे आणि इथं C into C into C, that means 3 times C, that means C cube, that means C cube ला हा C cube कॅन्सल होणार आहे. इज इट क्लिअर? सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 3 into 3 ब्रॅकेट क्यूब. इज इट क्लिअर? 3 3 जा 9, that means 9 cube. Is it clear? We know that 9 cube 729. Is it clear? 9 cube that means 3 times 9. See here 9 cube that means 9 multiplied by 9 multiplied by 9. 9 9 जा 81. 81 multiplied by 9 हे जर केलं तर 729. It is our answer. Is it clear? Then second example आहे. इथंच आपण एका साईडला करूया. सेकंड वन आणि हे फर्स्ट वन. सो
सेकंड एक्झाम्पल इज ए स्क्वेअर अपॉन 7 इंटू बी सी. सिम्पली एच्या प्लेसवर एची व्हॅल्यू पुट करायची आहे. ए स्क्वेअर दॅट मीन्स 15 इंटू 15 इंटू सी स्क्वेअर इज इट क्लिअर अपॉन 7 ॲज इट इज. बीची व्हॅल्यू आहे 5c दॅट मीन्स मल्टिप्लाय बाय 5c. त्यानंतर सी ॲज इट इज इट क्लिअर. इथं आपण कॅन्सल करू शकतो. 5 1 जा 5 अँड 5 3 जा 15 इज इट क्लिअर. सी इंटू सी दॅट मीन्स सी स्क्वेअर. सो या सी स्क्वेअरला हा सी स्क्वेअर कॅन्सल होणार आहे इज इट क्लिअर. सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. 15 इंटू 3 अपॉन 7 इज इट क्लिअर. यामध्ये कॅन्सल काहीही होत नाही. सो ॲज इट इज आपण मल्टिप्लिकेशन घेऊया. 15 3 जा 45 अपॉन 7 इज इट क्लिअर. इट इज अवर आन्सर. Then next question. See the question number 6. If under root 0.04 multiplied by 0.4 multiplied by a is equal to 0.4 multiplied by 0.04 multiplied by root b, then find the ratio a upon b. Simply आपल्याला a upon b हा रेशो फाइंड आउट करायचा आहे. बट गिवन कंडिशन जर आपण ऑब्झर्व केली तर a हा अंडर रूट आहे, त्यानंतर b सुद्धा अंडर रूट आहे. सो a अपॉन b फाइंड आउट करण्यासाठी ए आणि बी हे आपल्याला रूटच्या बाहेर आणावे लागतील इज इट क्लिअर. सो रूटच्या बाहेर आणण्यासाठी दोन्ही साईडला आपल्याला स्क्वेअरिंग करावं लागणार आहे इज इट क्लिअर. सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. गिवन एक्झाम्पल इज अंडर रूट 0.04 मल्टिप्लाय बाय 0.4 मल्टिप्लाय बाय ए इज इक्वल टू 0.4 मल्टिप्लाय बाय 0.04 मल्टिप्लाय बाय रूट बी इज इट क्लिअर. So we have to find out ratio a upon b. Is it clear? So a upon b हा रेशो फाइंड आउट करण्यासाठी a आणि b हे आपल्याला रूटच्या बाहेर घ्यावे लागणार आहेत. इज इट क्लिअर. ते सुरुवातीला अंडर रूट आहेत. सो रूटच्या बाहेर घेण्यासाठी आपल्याला स्क्वेअरिंग करावं लागणार आहे. सो वी कॅन राईट गिवन एक्झाम्पल वन्स अगेन आपण रिपीट करूया. 0.04 मल्टिप्लाय बाय 0.4 मल्टिप्लाय बाय ए हे अंडर रूट आहे इज इक्वल टू 0.4 मल्टिप्लाय बाय 0.04 मल्टिप्लाय बाय रूट बी इज इट क्लिअर. सो वी कॅन राईट स्क्वेअरिंग बोथ साइड्स. स्क्वेअरिंग बोथ साइड्स. सो वी कॅन राईट अंडर रूट 0.04 मल्टिप्लाय बाय 0.4 मल्टिप्लाय बाय ए आणि त्यानंतर ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे इज इट क्लिअर. is equal to 0.4 multiplied by 0.04 multiplied by root b then bracket square is it clear. so या ब्रॅकेटचा स्क्वेअर केल्यानंतर स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे. सो रिमेनिंग टर्म 0.04 मल्टिप्लाय बाय 0.4 मल्टिप्लाय बाय ए इज इट क्लिअर. दॅट मीन्स ए हा रॅडिकल साईनच्या बाहेर आलेला आहे. दॅट मीन्स ओनली ए इज इट क्लिअर. त्यानंतर 0.4 मल्टिप्लाय बाय 0.04 ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय बाय रूट बी स्क्वेअर. दॅट मीन्स स्क्वेअरला स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे. आन्सर फक्त बी येणार आहे इज इट क्लिअर. सो सिम्पली आपल्याला ए अपॉन बी फाइंड आउट करायचा आहे. सो ए ॲज इट इज हा जो बी मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तो आपण शिफ्ट करणार आहोत इज इट क्लिअर. हा बी जर आपण शिफ्ट केला तर तो एच्या अपॉनला येणार आहे इज इट क्लिअर. दॅट मीन्स ए अपॉन बी is it clear. The right side as it is 0.4 multiplied by 0.04 bracket square is it clear. त्यानंतर ही पूर्ण टर्म आपण शिफ्ट करणार आहोत. सो शिफ्ट केल्यानंतर ती डिव्हायडेशनला जाणार आहे इज इट क्लिअर. सो राईट अपॉन 0.04 मल्टिप्लाय बाय 0 हेच आपण कसं लिहू शकतो ब्रॅकेट स्क्वेअर. दॅट मीन्स ही टर्म 2 टाइम्स आहे. सो वी कॅन राईट 0.4 मल्टिप्लाय बाय 0.04 हा ब्रॅकेट 2 टाइम्स येणार आहे इज इट क्लिअर. सो 0.4 मल्टिप्लाय बाय 0.04 अपॉन 0.04 मल्टिप्लाय बाय 0.4 इज इट क्लिअर. इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर ही टर्म आणि ही टर्म सेम आहे. दॅट मीन्स या ब्रॅकेटला हा ब्रॅकेट इथं आपण ब्रॅकेट पुट करूया. या ब्रॅकेटला हा ब्रॅकेट कॅन्सल होणार आहे. सो रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया.
4 multiplied by 0.04. So LHS as it is drop down करूया. A upon B that means रेशो आपल्याला हा मिळालेला आहे, बट आपल्याला पॉईंटमध्ये आन्सर नको आहे. सो वी कॅन राईट 4 into 4 दॅट मीन्स 16. त्यानंतर 3 डिजिट नंतर पॉईंट आहे, सो इथं पॉईंट येणार आहे. इज इट क्लिअर? सो आन्सर काय आलेला आहे? A upon B इज इक्वल टू 0.016. सो आपल्याला पॉईंट रिमूव्ह करायचा आहे. 3 डिजिट नंतर पॉईंट शिफ्ट होणार आहे, दॅट मीन्स आपल्याला 1000ने मल्टिप्लाय करावं लागणार आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट 0.016 मल्टिप्लाय बाय 1000. सो 1000ने मल्टिप्लाय केल्यानंतर 1000ने आपल्याला डिवाइडसुद्धा करावं लागेल. इज इट क्लिअर? दॅट मीन्स मिनिंग चेंज होणार नाही. या 1000ला 1000 कॅन्सल होतील, ओरिजिनल व्हॅल्यू सेम राहणार आहे. इज इट क्लिअर? सो 1000ने मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर फक्त काय येणार आहे? पॉईंट रिमूव्ह होणार आहे. सो आन्सर 16. इज इट क्लिअर? 16 अपॉन 1000. सो याचा सिम्पलेस्ट फॉर्म आपण घेऊ शकतो. 2ने कट करू शकतो. 16चा हाफ 8, त्यानंतर 1000चा हाफ 500. इज इट क्लिअर? अगेन आपण 2ने कट करू शकतो. 8चा हाफ 4, त्यानंतर 500चा हाफ 250. इज इट क्लिअर? अगेन 2ने कट करता येईल. 4चा हाफ 2, त्यानंतर 250चा हाफ 125. इज इट क्लिअर? सो हा रेशो आपल्याला मिळालेला आहे. A upon B is equal to 2 upon 125. Is it clear? It is our answer. Then next question. See the last question, 7th one. X plus 3 is to x plus 11 is equal to x minus 2 is to x plus 1. Then find the value of x. Simple असा क्वेश्चन आहे, सॉल्व करूया. 7th question, it is x plus 3 is to x plus 11 is equal to x minus 2 is to x plus 1. So we have to find out the value of x. Is it clear? हा रेशो दिलेला आहे, दॅट मीन्स हाच रेशो आपण अपॉनमध्ये लिहू शकतो. इज इट क्लिअर? सो x plus 3 अपॉन x plus 11 is equal to x minus 2 upon x plus 1. इज इट क्लिअर? एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो जस्ट आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेणार आहे. सो वी कॅन राईट बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन. So we can write x plus 3 multiplied by x plus 1 is equal to x plus 11 multiplied by x minus 2. Is it clear? Simply आता ब्रॅकेट सॉल्व करायचे आहे. दॅट मीन्स फर्स्ट ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला सुरुवातीला मल्टिप्लाय करायचं आहे, देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमधील सेकंड टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लिअर? सो एक्स इंटू एक्स दॅट मीन्स एक्स स्क्वेअर, एक्स इंटू 1 दॅट मीन्स एक्स ओनली. त्यानंतर 3 इंटू एक्स दॅट मीन्स 3x, 3 इंटू 1 दॅट मीन्स प्लस 3. इज इट क्लिअर? देन हे 2 ब्रॅकेट्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. दॅट मीन्स फर्स्ट ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. त्यानंतर फर्स्ट ब्रॅकेटमधील सेकंड टर्मनी सेकंड ब्रॅकेटमधील फर्स्ट टर्मला देन सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. इज इट क्लिअर? सो एक्स इंटू एक्स दॅट मीन्स एक्स स्क्वेअर, एक्स इंटू -2 दॅट मीन्स -2x. इथं प्लस साईन आहे, इथं मायनस आहे, प्लस इंटू मायनस मायनस होणार आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर 11नी आता करायचं आहे 11 इंटू एक्स दॅट मीन्स प्लस 11x. त्यानंतर प्लस 11 इंटू -2 प्लस इंटू मायनस मायनस येणार आहे. 11 2 जा 22. इज इट क्लिअर? सो लाईक टर्म्समध्ये आपल्याला ॲडिशन घेता येईल. एक्स प्लस 3x या लाईक टर्म्स आहेत. त्यानंतर -2x प्लस 11x या लाईक टर्म्स आहेत. इज इट क्लिअर? लाईक टर्म्स दॅट मीन्स सेम व्हेरिएबल विथ सेम पॉवर. सो एक्स स्क्वेअर ॲज इट इज एक्स प्लस 3x दॅट मीन्स 4x प्लस 3 is equal to x square as it is -2x plus 11x. दॅट मीन्स x हा कॉमन येणार आहे. प्लस 11 -2 दॅट मीन्स प्लस 9 आणि x हा कॉमन आलेला आहे. इज इट क्लिअर? -22 ॲज इट इज. इज इट क्लिअर? सो एक्स स्क्वेअरला एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार आहे.
4x plus 3 is equal to 9x minus 22 इज इट क्लिअर. सो आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. लाईक टर्म्स आपण एका साईडला देऊया. 9x ॲज इट इज. 4x इथं प्लसमध्ये आहेत, शिफ्ट केल्यानंतर ते सबट्रॅक्ट होणार आहेत इज इट क्लिअर. त्यानंतर 3 ॲज इट इज. मायनस 22 हे शिफ्ट केल्यानंतर प्लस 22 होणार आहे इज इट क्लिअर. सी हिअर हे 4x आपण शिफ्ट केलेले आहेत, त्यानंतर मायनस 22 हे या साईडला शिफ्ट केलेले आहे इज इट क्लिअर. सो साईन चेंज झालेला आहे. 3 प्लस 22 दॅट मीन्स 25 इज इक्वल टू 9x मायनस 4x दॅट मीन्स 5x इज इट क्लिअर. सिम्पली आता एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. दॅट मीन्स 5 सुद्धा आपल्याला शिफ्ट करावा लागेल. 5 शिफ्ट केल्यानंतर तो डिव्हायडेशनला जाणार आहे इज इट क्लिअर. सो 25 अपॉन 5 इज इक्वल टू x इज इट क्लिअर. 5 ने कट करता येईल. 5 1 जा 5 अँड 5 5 जा 25. सो 5 इज इक्वल टू x दॅट मीन्स x इज इक्वल टू 5. एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. सो इट इज अवर आन्सर. सो डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.